नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहे व्हेकल स्टार्टिंग सिस्टीम व ते कसे काम करते ते पण आपण आज पाहणार आहे. आपण पाहणार आहोत स्टार्टिंग सिस्टीम फंक्शन. व्हेकलला जेव्हा स्टार्ट करणार तेव्हा इग्निशन स्टार्ट सिस्टीमचं काम करणार आणि व्हेकल स्टार्ट करणार. त्याचप्रमाणे आज आपण पाहणार आहोत मोटरचा वापर करून इंजिनला फिरवण्याचे काम करतात. हे रनिंग कंडिशनमध्ये जोपर्यंत मोटर येणार नाही तोपर्यंत एक पिनियन त्याला जोडला जातो. तसेच त्या पिनियनला फ्लायव्हीलसुद्धा जोडलेले असतात व मोटर पिनियनचे तीत लहान असतात व त्याचे डायमीटर पण लहान असणार आणि आकाराने पण ते लहान असणार. फ्लायव्हीलचे डायमीटर मोठे असणार व त्याचे तीत साईज पण मोठे राहणार व याचमुळे आपल्याला गिअर रेशो मिळेल आणि आपल्याला टॉर्क जास्त मिळणार व इंजिनला पॉवर जास्त मिळण्यास आपल्याला मदत होईल. मोटर पिनियन हे पॉवर सप्लाय करणारा फ्लायव्हीलला आणि फ्लायव्हीलमुळे इंजिनला फिरवण्यास आपल्या इंजिन चालू करण्यास त्यास मदत होईल. फ्लायव्हील 2000 RPM वर फिरणार, पण RPM मोटर त्यामुळे डॅमेज होऊ शकणार. पण ते डॅमेज न होण्यासाठी पिनियनमध्ये आपण ओव्हर रनिंग क्लच लावण्यात येत आहे. त्याचे कार्य मोटर पिनियन हे टॉर्क फ्लायव्हीलकडे ट्रान्सफर करतो व इंजिन चालू होताच फ्लायव्हील जास्त स्पीडमध्ये फिरतो. त्यासाठी एक DC मोटर लावण्यात येत आहे. त्याच्या फ्रेममध्ये 4 पोल असतात व त्या 4 पोलच्या मदतीने एक कंडक्टर कॉईल लावलेली असते व त्याचा ब्रश तेथे लावण्यात येतो आणि त्या एका ब्रश वाइंडिंगला एक तिथे वाइंडिंगसुद्धा जोडलेली असतात. त्याला सिरीज वाइंडिंग कनेक्शन असे सुद्धा म्हणतात. त्याला हाय करंटमध्ये कार्य करण्यास मदत करेल. त्यालाच आपण DC सिरीज मोटरसुद्धा असे म्हणतात. त्यास करंट पास झाल्या की मॅग्नेटिक फील्ड निर्माण होईल व उजव्या हाताच्या नियमानुसार ते रोटेट होईल आणि आपलं इंजिन फ्लायव्हीलमार्फत फिरण्यास मदत होईल. चला आता मित्रांनो बघूया रचना. त्याची रचना कशी केली आहे ते आता बघूया. बॅटरीला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल आहे. त्यात निगेटिव्ह टर्मिनलपासून इग्निशनला निगेटिव्ह टर्मिनल हा तिथे वाइंडिंगला न जोडण्यात येणार आहे, तर पॉझिटिव्ह टर्मिनल हे इग्निशनला जोडण्यात येणार आहे. नंतर न्यूट्रल स्विचला तिथनं पुढील रचना जोडली जाणार आहे. न्यूट्रल स्विचपासून स्टार्टर मोटरला जोडले जाणारे मोटरचे पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीला जोडणार आणि पॉझिटिव्ह टर्मिनल जोडणार फील्ड वाइंडिंगला आणि त्या मोटरमध्ये शाफ्टच्या साह्याने जोडल्या जाणारा पॉवर आपल्यास मिळणार. त्याला आर्मेचरसुद्धा असे जोडल्या जाणार. त्याच आर्मेचरच्या साह्याने होणारा करंट आणि मिळणारा त्यांना पॉवर ही त्यांना योग्य प्रमाणात मिळण्यात येईल व त्याला 2 आणि 2 4 असे 4 ब्रश जोडले जाणार आणि समोर पिनियन जोडले असेल त्या पिनियनच्या साह्याने फ्लायव्हील फिरवले जाईल आणि इंजिन स्टार्ट होण्यास आपणास मदत होईल. ही या प्रकारे रचना आहे. आता पाहूया मित्रांनो वर्किंग. इग्निशन स्टार्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह टर्मिनल पॉवर सप्लाय करेल आणि न्यूट्रल स्विच मार्फत स्टार्टर मोटरला सुरुवात करण्याचं काम करतील आणि पिनियन आणि फ्लायव्हील रोटेट करण्याचं काम शाफ्ट रोटेट होईल. इंजिन स्टार्ट होणार आणि लिव्हर मार्फत पिनियन अटॅच करणारे फ्लायव्हील फिरल्यामुळे इंजिन स्टार्ट होणार. मित्रांनो, याचप्रमाणे मी तुम्हाला आकृती दिलेली आहे. कृपया आपण हा व्हिडिओ पहा आणि आपले ज्ञान वाढवा. धन्यवाद.